मैदान क्रमांक 2 वर चालू होणारा सामना उमर 11 विरुद्ध रैना 11. उमर 11 ने फलंदाज पाठवायचे आपले. हॅलो 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 उमर 11 ने आपले फलंदाज पाठवायचे आहेत. फलंदाज पाठवायचे उमर 11. रैना 11 ने आपली फिल्डिंग लावायची आहे. रैना 11 सहकार्य करा, आपली फिल्डिंग लावा लवकरात लवकर. उमर 11 चे फलंदाज मैदान क्रमांक 2 वर येताना. त्याच्यानंतरचा लॉट काय मैदान क्रमांक 1 वर होणारा सामना पात्रे 11 विरुद्ध अण्णा पुजारी. मैदान क्रमांक 2 वर सांगून जा, इथे डिसिजन सांगून जा. आणि कमल आणि प्लेयर प्लेइंग 11 ते सेम टीम काय घेतलं त्यांनी. पात्रे ना बॅटिंग. पहिला चेंडू सुंदर असा फटका लॉंग ऑनच्या दिशेने. लेफ्टी फलंदाज 1 रन. तर पुजारी टायगर्स आणि पात्रे 11 नाणेफेकीचा कौल जिंकून पात्रे 11 संघाने बॅटिंग घेतली आहे. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर सुरू असणारा सामना आपण पाहतोय. उमर 11 वर्सेस रैना 11. पुढचा चेंडू एजाज कुरेशीसाठी
विश्वनाथचा निर्धाव चेंडू जातोय अब्रेक पद्धतीचा हा चेंडू. आज मात्र एजाज कुरेशी दाखल झालाय. ज्या एजाज कुरेशीच्या नावावर भारतातील टेनिस बॉल क्रिकेटचे खूप मोठे विक्रम आहेत आणि दुबईमध्ये जाऊन देखील एक मोठा विक्रम आहे. 21 चेंडू शतक लगावण्याचा देखील विक्रम ज्याच्या नावावर आहे. अखूट टप्प्याचा चेंडू एजाज कुरेशीच्या बॅटमधून निघालेला आहे. खणखणीत फटका चेंडू सीमारेषा पार षटकार. 6 धावांसाठी एजाज. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील इंदापूर शहराचा असणारा हा खेळाडू आपल्या नावावर कित्येक विक्रम जमा केलेत. 3 बाईक्स मॅन ऑफ द सिरीजच्या त्याच्या नावावर आहेत. 1 कार देखील मॅन ऑफ द सिरीज ज्याच्या नावावर जमा आहे असा हा खेळाडू एजाज कुरेशी. तर पुण्यातील हाफ पिच पद्धतीचं क्रिकेट जे पुणे शहरात चालतं त्या क्रिकेटमध्ये देखील एक नामवंत खेळाडू म्हणून ओळखला जातो. 2 बाईक मॅन ऑफ द सिरीजच्या रूपात त्या क्रीडा प्रकारात देखील घेतलेला हा खेळाडू अर्थातच एजाज कुरेशी. ज्युनियर प्रीमियर लीगमध्ये देखील लगातार 2 वर्ष लगातार 5 षटकार मारण्याचा विक्रम देखील ज्याच्या नावावर आहे तोच एजाज. हो सुंदर चेंडू खोलवर टप्प्याचा अपील केलं गेलं. अपील पंचांनी फेटाळलं. तर विश्वनाथ जो दांडी पालघरचा खेळाडू आहे गोलंदाजी करतोय अपील करतोय आणि एका चेंडूवर गोलंदाज सरस होतो तर दुसऱ्या चेंडूवर फलंदाज. तर पुजारी टायगर्स आपण क्षेत्ररक्षण सजवायचंय तर पात्रे 11 अलिबाग उमेश 11 आपले फलंदाज मैदानात पाठवायचे. हरीश पंड्या सरांचा मी आभारी आहे. आज मात्र या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचं समालोचन संपूर्ण विक्रोळी वासीय मंत्रमुग्ध होताना पाहायला मिळत आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं. ऑब्रेक पद्धतीचा चेंडू बॅटच्या रेंजमध्ये रडारमध्ये येऊ शकला नाही. यष्टीरक्षक सचिन कदमचा वेध घेतोय. पुजारी टायगर्स आपण लवकरात लवकर मैदानात यायचंय. हा तर क्षेत्ररक्षण करणारा संघ पुजारी टायगर्स आपण मैदानात यायचंय लवकरात लवकर. एकाच वेळेला 2 मॅचेस सुरू आहेत. तर हे चित्र सातत्याने आपण ज्या वेळेला चंद्रकांत शिंदे टुर्नामेंट ठेवतात परिवारचं ग्राउंड असेल त्याचबरोबरीने आपण बिग हिट मोठा फटका पाहायला मिळतोय एजाज कुरेशीच्या बॅटमधून. पाहूया किती धावांसाठी जातोय की आतमध्ये येतोय आणि कदाचित झेल मात्र या ठिकाणी सुटलाय. एजाज कुरेशी बचावले जात आहेत. एकच धाव या ठिकाणी मिळेल आणि त्याही ठिकाणी जवळजवळ 4 विकेटवर चंद्रकांत शिंदे यांनी ओव्हर 47 हरीश सर ओव्हर 47 क्रीडा स्पर्धा ठेवली होती. एका वेळेला 4 संघ त्या ठिकाणी 32 संघांमधील क्रीडा स्पर्धा ओव्हर 47 पार पडली होती आणि त्याचप्रमाणे स्टेशन वाईज क्रीडा स्पर्धा ठेवली होती कांजूरमार्गच्या परिवार मैदानामध्ये. त्याही वेळेला एका वेळेला 2 ते 3 ठिकाणी मॅचेस सुरू होत्या परंतु खूप कमी वेळ असं पाहायला मिळतं. घाटकोपरच्या पंतनगरच्या मैदानात देखील ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळत असते. एका वेळेला 2 ठिकाणी मॅच सुरू असतात आणि तदनंतर मात्र आज पुन्हा एकदा विक्रोळीच्या मैदानात ही गोष्ट आपल्याला पाहायला मिळते. एका वेळेला 2 ठिकाणी मॅचेस सुरू आहेत परंतु ज्या दोन्ही संघ जर पाहिले आजच्या दिवसात पुजारी टायगर्स अण्णा मैदानात या. आजच्या दिवसातील जे 2 बलाढ्य संघ आहेत एका बाजूला रायगड संघाने जी काही कामगिरी केली आहे योगेश पवारच्या खेळीच्या जोरावर आजच्या दिवसाचा मानकरी योगेश पवार ठरलाय. तर दुसऱ्या बाजूला नवी मुंबईचा एक नव्या दामाचा संघ परंतु या नव्या दामाच्या संघाने भल्या भल्या संघांना आज पाणी पाजलंय. आणि दुसऱ्या बाजूला रायगड दोन्ही नवी मुंबईचे संघ आहेत. एका बाजूला वरद आणि स्वस्तिक नवी मुंबई आणि दुसऱ्या बाजूला ट्रायडंट नवी मुंबई. आजचा दिवस नवी मुंबई अधिराज्य गाजवत आहे परंतु मैदानात 2 मुंबईतील बलाढ्य संघ पाहायला मिळतात. एका बाजूला रायना 11 आणि दुसऱ्या बाजूला उमर 11. पुढचा चेंडू बीमर फुलटॉस पद्धतीचा चेंडू कमरेच्या वर पाहायला मिळतोय. बीमर घोषित केला जातोय. नो बॉल पंच घोषित देतील आणि फ्री हिट. तर हनीबाई यांचं देखील आगमन होत आहे. आगामी येणाऱ्या इच्छा तुम्हाला आगामी शुभेच्छा असतील. एजाज कुरेशी फलंदाजीसाठी सज्ज तर गोलंदाजीसाठी इमरोज खान. समीर सुर्वे आपलं देखील हार्दिक स्वागत. प्रशांतजी आपलं देखील हार्दिक स्वागत. या क्रीडा सोहळ्याच्या माध्यमातून क्रिकेटचे चाहते कानाकोपऱ्यातून येताना दिसत आहेत. या ठिकाणी आपला चांगला खेळाचं प्रात्यक्षिक दाखवत आहेत. बिग हिट मोठा फटका समोरच्या दिशेने इंदापूर ब्रँड षटकाराचा अर्थातच एजाज कुरेशीच्या बॅटमधून निघालेला एक अफलातून फटका 6 धावांसाठी. गेली काही वर्ष हा खेळाडू पुण्याच्या डिंगडॉंग संघाचं प्रतिनिधित्व का करतो त्याचं उदाहरण या ठिकाणी देतोय. उत्तुंग फटका या ठिकाणी मारला जातोय. उत्कृष्ट फटका पाहायला मिळतोय या ठिकाणी. मोठा फटका एजाज कुरेशीच्या बॅटमधून.
ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला चेंडू निर्धाव चेंडूची सांगता होते. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16 धावांवर. दुसरं षटक सुरू असताना 6-6 षटकांचे सामने, खुल्या पद्धतीने केलेला ड्रॉ, अगोदरच घेतली गेलेली 16 खेळाडूंची लिस्ट, लीग मॅचेस, असं कितीतरी वैशिष्ट्ये या स्पर्धेचे आहेत आणि सर्वांच्या कायम सर्व लक्षात राहण्यासारखी बऱ्याचशा गोष्टी या स्पर्धेच्या माध्यमातून केल्या जात आहेत. ऑप्शनच्या बाहेर पुन्हा पिचिंग करण्याचा प्रयत्न, परंतु स्वैर चेंडू ठरतोय. मॅच सुरू करायची आहे. उमेश 11 अर्थातच पात्र 11 अलिबाग आपले बॅट्समन मैदानात पाठवा. क्रीडांगण क्रमांक 2 शशी साटम सर आणि सतीश कुरूप सर पंचांच्या भूमिकेत असतील. तर गोलंदाजी मार्कवर सज्ज होतील पुन्हा एकदा इम्रोज खान, ठाण्याच्या राबोडी शहरातील राबोडीचा असणारा खेळाडू. पुढचा चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग, तदनंतर चेंडूने घेतलेली गिरकी, यष्टीरक्षक सचिन कदमचा घेतलेला वेध, निर्धाव चेंडूची सांगता. 17 धावांवर संघाची धावसंख्या स्थिर आहे. टेनिस क्रिकेट जगतातील तारे सितारे आज मात्र रबर बॉलची क्रीडा स्पर्धा खेळण्यासाठी विक्रोळीच्या कन्नमोर नगरात दाखल झालेले आहेत आणि संपूर्णपणे क्रिकेटमय वातावरण, पावसाळी क्रिकेट काय असतं, चिखलातील क्रिकेट काय असतं, गवतातील क्रिकेट काय असतं, या सर्व क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी विक्रोळीच्या कन्नमोर नगरात दाखल झालेले क्रिकेट चाहते. हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, पुन्हा एकदा पिचिंग इम्रोज खानच्या माध्यमातून ऑप्शनच्या बाहेर खिळून ठेवलंय, जखडून ठेवलंय. एक नियोजनबद्ध साचेबद्ध गोलंदाजी केली जाते एजाज कुरेशीसाठी आणि त्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी इम्रोज खानच्या माध्यमातून होते आहे. बिग हिट आता मात्र समोरच्या दिशेने मारलेला एक उत्तुंग फटका, सुंदर पदललित्य होतं आणि चेंडू मात्र 6 धावांमध्ये रूपांतरित होतो. षटकाराचा इंदापूर ब्रँड दाखवतोय एजाज कुरेशी, ज्याचं नातं क्रिकेटशी, त्याचं नाव एजाज कुरेशी. सुंदर फटकेबाजी मात्र या ठिकाणी होताना पाहायला मिळते. चांगलं फुटवर्क पाहायला मिळते एजाज कुरेशीच्या माध्यमातून. आणि अलीकडच्या काही कालावधीमध्ये म्हणजे ज्या मुंबई हे जे रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये मुंबईचे खेळाडू पटाईत होते, परंतु आता तेच क्रिकेट कल्याण डोंबिवलीचे खेळाडू चांगले खेळत आहेत, पालघरचे खेळाडू चांगले खेळत आहेत, नवी मुंबईचे खेळाडू चांगले खेळत आहेत, रायगडचे खेळाडू चांगले करतात. अक्षरशः पुण्यामध्ये देखील रबर बॉलचं क्रिकेट आपल्याला पाहतोय. बिग हिट, सुंदर फटका, आक्रमण आणि हल्ला चढवला जोरदार उमर 11 संघाच्या माध्यमातून. एजाज कुरेशी हल्ला चढवतोय. काही चेंडू निर्धाव जरूर गेला, परंतु कर्णधाराला पाठीमागे सांगितलं मी अजून खेळपट्टीवर आहे, मी करून दाखवणार आहे आणि 2 षटकारांच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ते 29 आणि त्यामध्ये 27 धावा. 12 चेंडू मध्ये 27 धावा देखील पाहायला मिळत आहेत. विश्वनाथला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी. दोन षटकं संपतात. 2 षटकांच्या समाप्तीनंतर अतिशय सुंदर फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवलं जात आहे. धावसंख्या मात्र पोहोचवली जाते ती 29 धावांवर. 6 षटकांचा सामना, परंतु रबर बॉलचं क्रिकेट मी कितीही करा त्या कमीच पडतात. कारण योगेश पवारला आपण राहुल राय सारख्या बलाढ्य गोलंदाजाच्या विरुद्ध लगातार 4 षटकार मारताना पाहिलं आणि सामन्याचं गणित बदलवताना देखील पाहिलं. तब्बल 20 धावा इम्रोज खानच्या या षटकामध्ये पटकावण्यात आल्या. उमर खान सज्ज आहे फलंदाजीसाठी. ज्या उमर नावाचा डंका संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वामध्ये वाजवला जातोय. खोलव्या टप्प्याचा हा चेंडू अपील केलं जात आहे. पंचांनी उचलून धरलं. लेग बिफोर विकेट LBWच्या रूपात, अर्थातच आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा नियम क्रमांक 36 लगावला जातोय. उमर खान तंबूच्या आश्रयाला जातोय. विश्वनाथ जो दांडी पालघरचा खेळाडू आहे त्याला यश मिळत आहे.
मॅच सुरू करायचे. क्रीडांगण क्रमांक 2 प्रीतम परब दाखल झालेत. एक वर प्रीतम परब आणि ऐश्वर्य सुर्वे. आणि बाद होतोय उमर खान आणि त्याची जागा घेण्यासाठी रबर बॉल क्रिकेटमधील आणखीन एक माहीर खेळाडू म्हणजे निशांत शिवलकर, योगेश पवार, त्याचप्रमाणे तुषार शिंदे, रवी लिंगाला, प्रीतम परब ही अशी काही नावं आहेत जी रबर बॉल क्रिकेटमध्ये आज जबरदस्त खेळताना आपण ज्यांना पाहत असतो. रवी लिंगाला मैदानात दाखल होतोय. नुकतीच लिजंड ट्रॉफी घाटकोपर भटवाडीमध्ये मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता. रवी लिंगाला मैदानात दाखल होतोय. विले पार्ले झू परिसरातील असणारा खेळाडू विश्वनाथ. तर पात्रे 11 अलिबाग आपला प्रतिनिधी या ठिकाणी त्वरित पाठवायचा आहे. तर खास गोव्यावरून ही क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी मामा आपण देखील उपस्थित झालात. आपलं हार्दिक असं स्वागत. पुढचा चेंडू अपील केला जात आहे. गोव्याचे सर्वात मोठ्या क्रीडा स्पर्धेचे आयोजक मामा आपलं या ठिकाणी आगमन होतं. या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून या क्रीडा नगरीमध्ये आपलं या ठिकाणी हार्दिक असं स्वागत आहे. तर खास सिंधुदुर्गातून समीरजी पांढरे हे देखील उपस्थित झाले आहेत. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. तर गोव्यावरून आणि सिंधुदुर्गावरून देखील तिकडले आयोजक खास या क्रीडा स्पर्धेसाठी उपस्थित झाले. तर प्रीतम परब ब्रँडेड फटका पाहायला मिळतोय. पावसाळी क्रिकेटचा राजा अर्थातच प्रीतम परबच्या बॅटमधून निघाला फटका. तर रवी लिंगाला फाईन लेगच्या दिशेने चेंडू तटवण्याचा प्रयत्न करतोय. नो मॅन्स लँड क्षेत्रात चेंडू जरूर जातोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि चेंडू जातोय सीमारेषा पार चौकार. तर या क्रीडा स्पर्धा पाहण्यासाठी पुण्यातून प्रेक्षक आलेले आहेत. त्याचबरोबर पालघर मधून आणि खास म्हणजे आमचे गोव्यावरून आणि सिंधुदुर्गातून देखील क्रिकेटचं मुंबईतील पावसाळी क्रिकेट काय असतं ते याचा आनंद घेण्यासाठी ते याची डोळा पाहण्यासाठी देखील कित्येक चाहते या क्रीडा नगरीमध्ये दाखल होत आहेत. पात्रे 11 आपला प्रतिनिधी आलेला नाहीये. प्रीतम एक प्रतिनिधी पाठवा. हा चेंडू शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. कव्हर्सच्या दिशेने चेंडू खेळण्याचा इरादा होता. शेवटच्या क्षणी मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू खेळला गेला. एक धाव पूर्ण केली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण होते. बिग हिट मोठा फटका केला जातोय. रवी लिंगालाच्या बॅटमधून निघालेला हा फटका क्षेत्ररक्षक चेंडूवर येतील. झेल मात्र होऊ शकला नाहीये. आकाश चिंदर त्या ठिकाणी येत आहेत. 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 बलाढ्य संघांमधील लढत आपण या ठिकाणी पाहतोय. तिसऱ्या धावेसाठी कॉल दिलाय आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते एजाज कुरेशी रवी लिंगाला यांच्या माध्यमातून. आज मात्र या महाराष्ट्र टेनिस क्रिकेटमधील मोठमोठ्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची संधी प्रेक्षकांना उपलब्ध झाली आहे आणि ती संधी देखील अशा मैदानामध्ये कारण ज्या ठिकाणी षटकार हरीश पांड्या सर षटकार पाहण्याचा खरा आनंद कुठे घ्यायचा असेल तर तुम्हाला या मैदानात यावं लागेल. कारण इथे षटकार मारणं सोपं काम नाहीये आणि षटकारातली जी सुंदरता असते या ठिकाणी ती कुठेच पाहायला मिळत नाही. कारण पंकज जाधवने मारलेला षटकार हा षटकारांचा षटकार होता. म्हणजे रस्त्याच्या पलीकडच्या इमारतीच्या टेरेसवर जाऊन पोहोचला होता. सर बाहुबली सुमित ढेकळेने देखील काही मारलेले षटकार या ठिकाणी लक्षात राहण्यासारखे होते आणि प्रत्येक जण आपला स्वतःचा एक माइलस्टोन सोडण्यासाठी या मैदानात येत असतो. या मैदानात हरीश सर आणखी काही लक्षात राहण्यासारख्या गोष्टी आहे बाकीच्यांच्या. कारण या मैदानामध्ये प्रत्येक संघाची बसण्याची एक जागा आहे. दरवर्षी त्याच ठिकाणी बसून मात्र ते सगळे संघ सामने खेळत असतात. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर देखील आपण जाणार आहोत. 13 धावा धाव फलकावर आहेत. तर 2 वर मात्र पुन्हा एकदा येतोय. इम्रोज खानला पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं गेलं आहे. आतापर्यंत एजाज कुरेशीचे 4 षटकार 38 धावा
प्रीतम पुन्हा एकदा प्रीतमच्या बॅटमधून निघालेला फटका सीमारेषा पार जातोय 4 धावांसाठी. हो कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका रवी लिंगालाच्या बॅटमधून निघालेला फटका. प्रयत्न मात्र इसरार खान कडून बाबू कडून झाले परंतु षटकार मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय रवी लिंगालाच्या बॅटमधून. रवी लिंगाला असा खेळाडू आहे त्याला कोणतेही फॉर्मॅट द्या. लेदर बॉल क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी करतो, रबर बॉलमध्ये चांगलं क्रिकेट खेळतो, टेनिस बॉलमध्ये चांगलं क्रिकेट खेळतो, अंडरआर्ममध्ये चांगलं क्रिकेट खेळतो, बंद ग्राउंडमध्ये चांगलं क्रिकेट खेळतो, ओपन ग्राउंडमध्ये चांगलं क्रिकेट खेळतो. तर रवी लिंगाला हे त्या खेळाडूचं नाव आहे ज्याला यावर्षी सुप्रीमो चषकात सर्वोत्कृष्ट फलंदाजाचा मान देखील अर्थातच बाईक देखील मिळाली होती. सुंदर फटका षटकार. आता मात्र रिव्हर्सिव्हचा फटका खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला, अस्त्र बाहेर काढलं, अपील केलं गेलं, पंचाने ते अपील उचलून धरलं आणि लेग बिफोर विकेटच्या रूपात मात्र करा सरपंच निर्णय कळवा. मी बघितलं ना आणि बाद होतो रवी लिंगाला आणि सरळ बॅटमध्ये ज्या वेळेला रन येतात त्यावेळेला मात्र बॅट वाकडी करण्याचा प्रयत्न झाला आणि तेच मात्र या ठिकाणी फलंदाजाला रीड केलं गोलंदाजाने आणि रवी लिंगाला कदाचित जोरदार चेंडू लागलेला दिसतोय आणि तो बाद झाल्यानंतर मात्र पावसाळी क्रिकेटचा नंबर 1 खेळाडू मैदानात उतरतोय, पावसाळी क्रिकेटचा राजा मैदानात उतरतोय पिंटू पारचा. या मैदानाने देखील पिंटू पारचाचे कित्येक षटकार पाहिलेले आहेत. समर पारचा उर्फ पिंटू. कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका हवेत जातोय, एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय क्रीडांगण क्रमांक 1 वर. 23 धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर, तर 2 वर मात्र आपण पुन्हा एकदा वळतोय. फुलटॉस पद्धतीचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळला जातो, पिंटूच्या बॅटमधून निघाला फटका, एक धाव पूर्ण केली जाईल. पाहूया दुसऱ्या धावेचा कॉल दिला जातोय का, एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते, धावसंख्या जाऊन पोहोचते 45 धावांवर. षटक क्रमांक 4 षटक सुरू असताना तर सिंधुदुर्गचे देखील समालोचक या ठिकाणी आलेत आणि आम्ही त्यांचा देखील आपण आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल. सुंदर चेंडू पाहायला मिळतो, तुमच्या बाहेर पिचिंग केलेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. एजाज कुरेशी डायरेक्ट टाकलेला चेंडू आणि सर्व समालोचकांचं देखील आम्ही स्वागत करणार आहोत, कारण प्रत्येक समालोचक जो या ठिकाणी येणार आहे त्याला आम्ही समालोचन देखील करायला देणार आहोत आणि त्याचा सन्मान होणं गरजेचं आहे. आज सिंधुदुर्गातून या ठिकाणी समालोचक दाखल झाले सर, मोठी गोष्ट आहे. आणि 2 चेंडू बाकी आहेत क्रीडांगण क्रमांक 2 वर. गोलंदाजीसाठी इम्रोज खान, पुन्हा एकदा एजाज कुरेशी नावाचा वादळाचा सामना करावा लागेल. 2 मोठे खेळाडू, तेवढा चांगला गोलंदाज देखील आहे इम्रोज. टपापडल्यावर काहीसा शॉर्ट पद्धतीचा चेंडू टपापल्यानंतर काहीसा खाली राहतोय, कट होतोय, बॅटच्या पट्ट्यात काही येत नाहीये. करुणा सर, इम्रोज एजाज कुरेशीसाठी संघाची धावसंख्या 4 षटक सुरू असताना 45 धावांवर स्थिरावलेली आहे. तर वेगवेगळे रेकॉर्ड्स पाहायला मिळाले. या अगोदर मात्र 95 धावांचा पाठलाग पाहायला मिळाला, विदाऊट लॉस पाठलाग पाहायला मिळाला. विकेट गेली नव्हती त्यांची. तर रेकॉर्ड रबर बॉलमध्ये विविध रेकॉर्ड होताना पाहायला मिळत असतात.
समीर पांढरे सर, कदाचित सिंधुदुर्गामध्ये रबर बॉल एवढ्या मोठ्या प्रमाणावर नसेलही, परंतु मुंबई म्हटलं तर प्रत्येक रविवारी म्हणजे पावसाळ्याचे जे काही मी 3.5 महिने या करता, कारण गणपती ते नवरात्र हा एवढाच काळ मुंबईत क्रिकेट नसतं. दसऱ्याला लगेच युके टायगरची स्पर्धा सुरू होईल आणि टेनिस बॉलला सुरुवात होईल, परंतु कारण त्यावेळेला मात्र मुंबईच्या मोठमोठ्या मैदानांमध्ये गणेशोत्सव असतो, त्यामुळे मैदानांमध्ये मंडप वगैरे असतात, त्यामुळे क्रिकेट होत नाही. परंतु पावसाळा संपूर्ण जोपर्यंत गणेशोत्सव सुरू होत नाही तोपर्यंत मुंबईत 3 ते 3.5 महिने चांगलं पावसाळी क्रिकेट असतं. आणि याही पुढच्या रविवारी जर पाहायचं झालं तर या मैदानात एक मोठी स्पर्धा आहे, परळच्या मैदानात 50,000ची स्पर्धा आहे, बोरिवलीच्या MSB च्या मैदानात 1 लाखाची स्पर्धा आहे. त्याच्या पुढल्या रविवारी जर बघायचं झालं 9 आणि 10 तारखेला पुन्हा एक मोठी स्पर्धा 1 लाखाची सतीश सँडी चषक परळच्या मैदानामध्ये आहे. तदनंतर 17 तारखेला देखील एक स्पर्धा आहे आणि 22 आणि 23 तारखेला बांद्र्याच्या मैदानामध्ये पुन्हा एकदा 2 लाखाची स्पर्धा आहे. आणि त्यानंतर 1 तारखेला पुन्हा एक मोठी स्पर्धा असणार आहे. आणि आतापर्यंत पाहायचं झालं तर ऑगस्ट महिन्याच्या देखील दुसऱ्या रविवारपर्यंत, कारण ऑगस्टला पुन्हा एकदा बांद्र्याच्या कोलगेट मैदानात आपण जाणार आहोत. म्हणजे पावसाळी क्रिकेटचा देखील आगामी 10 आठवड्याचा हंगाम भरगच्च आहे मुंबईचा पाहायला गेलं तर. म्हणजे मुंबईचं क्रिकेट कधीही थांबत नाही आणि कधीही थांबत नाही, म्हणूनच मुंबईला क्रिकेटची पंढरी म्हटलं जातं. आणि म्हणूनच की काय, क्रिकेटचा देव, क्रिकेटचा भगवान, क्रिकेटचा विठ्ठल, भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर मात्र जन्म घ्यायला याच मुंबईमध्ये आले. अहोभाग्य आहे आमचं, या मुंबईमध्ये आम्ही देखील क्रिकेटशी जोडलं गेलो. अहोभाग्य आहे आमचं, कारण ज्या मुंबईला टेनिस बॉल क्रिकेटची समालोचनाची खूप मोठी परंपरा आहे, हरीश पंड्या सर असतील, बालसुब्रमण्यम सर असतील आणि त्याचबरोबर मॉन्टी सर असतील, यांच्यानंतर आम्हाला देखील या मुंबईमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. या समालोचन जगताचा एक हिस्सा होण्याची संधी मिळाली. राहुल जोगाडिया गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. टप्प्याचा चेंडू, कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवण्याचा प्रयत्न होतोय. अप्रतिम अप्रतिम आणि अप्रतिम या ठिकाणी फटका पाहायला मिळतोय. चौकार. एजाज कुरेशीची ही खासियत आहे, त्याची जी स्ट्रेंथ आहे ती मात्र जबरदस्त आहे. म्हणूनच महाराष्ट्रातील बलाढ्य डावखुरे हाताच्या फलंदाजांमध्ये त्याचं नाव घेतलं जातं. महाराष्ट्रातील बलाढ्य डावखुरे हाताच्या फलंदाजांची नावं घ्यायची झाली तर सुमित ढेकळेचं नाव घ्यावं लागतं, मुन्ना शेखचं नाव घ्यावं लागतं, एजाज कुरेशीचं नाव घ्यावं लागतं. बिग हिट आतिश केदारे जसा मैदानात आलाय तर षटकाराची आतषबाजी सुरू केली आहे. या खेळाडूला आम्ही आतिशेंद्र बाहुबली हे सुद्धा नाव दिलेले आहे, कारण याच आतिश केदारेने यावर्षी शिर्डीच्या मैदानात लगातार 4 षटकार खेळले. याच आतिश केदारेने मात्र घोडेदेवच्या मैदानात लगातार 5 षटकार खेळले. आणि याच आतिश केदारेने जो फलंदाजी करतोय, षटकारांची 4 षटकार लगातार खेळले होते अँटोफिलच्या मैदानामध्ये. 2 धावा दरम्यानच्या काळात क्रीडांगण क्रमांक 2 वर प्रेक्षकांना मात्र थोडीशी दिलगिरी व्यक्त करतोय, कारण जेवढं शक्य होईल तेवढं दोन्ही विकेटवरचं समालोचन पोहोचवण्याचा प्रयत्न करू. धावसंख्या क्रीडांगण क्रमांक 2 वरचा 52 धावा. षटक क्रमांक मात्र या ठिकाणी सुरू आहे, ते 5वं षटक सुरू आहे. संमिश्र कामगिरी म्हणावी लागेल, कारण राहुल जोगाडिया गोलंदाजी करतायत. तर तिकडली सांगा. राहुलचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर, स्वैर चेंडू. तर 2 ओव्हर नंतर 38 धावा झाल्यात क्रीडांगण क्रमांक 1 वर. पात्र 11 अलिबाग, अर्थातच उमेश 11 खार संघाच्या. तर माझं आणखी एक भाग्य, गुणलेखक म्हणून मी माझ्या बरोबरीने मुंबईच्या अंडर-19 संघाचा खेळाडू तनुष कोटियन हा गुणलेखकाच्या भूमिकेत पाहतोय. आणि जी सरपरे यांना देखील पाहतोय. सुंदर फटका पाहायला मिळतोय, बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेला तटवला जातोय. ऐश्वर्य सुर्वेच्या माध्यमातून फटका, परंतु क्रीडांगण क्रमांक 2 वर देखील मात्र 2 धावा घेण्याचा प्रयत्न होतोय तो एजाज कुरेशी आणि पिंटू पारचा यांच्या माध्यमातून. मुंबईचं पावसाळी क्रिकेट. तर पूर्वी मात्र समीरजी, पूर्वी याच मुंबईमध्ये पावसाळी क्रिकेट थ्रो गोलंदाजीने खेळलं जायचं. विकेट नंबर 1 चा स्कोर आहे 39. तर पूर्वी याच मुंबईमध्ये पावसाळी क्रिकेट थ्रो गोलंदाजीने खेळलं जायचं, परंतु 2 ते 3 वर्षापूर्वी आम्ही सर्वांनी मिळून एक निर्णय घेतला की मुंबईमधून थ्रो गोलंदाजी हद्दपार करायची. हा चेंडू मात्र पॉईंटच्या दिशेने, ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही अशा ठिकाणी तटवला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातात. पाहूया 3ऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. 3री धाव देखील या ठिकाणी पूर्ण केली जाते. पाहूया 4थ्या धावेचा प्रयत्न केला जातोय का. 1 धाव शॉट कळवली जाते आणि 2 धावा क्रीडांगण क्रमांक 2 वरील
आता काढल्या जातील. दोन्हीकडे एक एक शॉट, तर एकच धाव मिळेल. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल. आणि गेल्या 2 वर्षापासून समीरजी मुंबईमध्ये जवळजवळ 98 ते 99% आम्ही फेकी बॉलिंग बंद केलेली आहे. म्हणजे सर्वच मोठ्या स्पर्धांमधून वादग्रस्त गोलंदाजी बाद झालेली आहे. आणि ही स्पर्धा गेली 15 वर्ष थ्रो बॉलिंगची व्हायची, परंतु हे पहिलं वर्ष आहे जी प्लेन बॉलिंगची टुर्नामेंट होते. अकुट टप्प्याचा चेंडू मिड विकेटच्या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न. किशन देवेंद्र आणि झेल मात्र त्या ठिकाणी सुटतोय. किशन देवेंद्रकडून झेल सुटतोय. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न किशनकडून खूप कमी वेळा झेल सुटताना पाहायला मिळतं आणि त्याच किशनकडून झेल सुटतोय. खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाईडच्या दिशेने पिंटू पारच्या स्वतःच्या अंदाजामध्ये चेंडू टोलावला जातोय. 2 धावा पूर्ण केल्या जातील. 58 धावा. अतिश केदारेच्या बॅटमधून निघालेला हा फटका. आणखीन एक खणखणीत षटकार मारतोय अतिश केदारे. क्रीडांगण क्रमांक 1 वर तर धावांचा पाऊस पडला जातो पुजारी टायगर संघाच्या विरुद्ध. पहिल्या मॅच मध्ये जरी पाहिलं तर पुजारी टायगर संघ 95 धावा उभ्या केल्या होत्या, परंतु याही मॅच मध्ये त्यांच्या विरुद्ध मात्र धावांचा एक उच्चांकाच्या दिशेने जातोय तो पत्र 11 अलिबाग 49 धावांवर पाहायला मिळतो. तर अतिश केदारे बहरलाय मैदानामध्ये. बिग हिट आतिश केदारेच्या बॅटमधून निघालेला आणखीन एक आतिशबाजी फटका. चेंडू सीमा रेषा पार. षटकार 6 धावांसाठी आतिशेंद्र बाहुबली. आतिश खार परिसरातील हा खेळाडू उमेश 11 संघाच्या माध्यमातून सातत्याने ज्याला खेळताना पाहिलं जातं. 55 धावांचं अर्धशतक पार केलं 3ऱ्या षटकामध्ये क्रीडांगण क्रमांक 1 वर. सिद्धार्थ गौडा गोलंदाजीसाठी येतोय क्रीडांगण क्रमांक 2 वर. कारण धावा झालेल्या आहेत त्या 5 षटकं संपली. धावसंख्या झाल्या त्या 58 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक एजाज कुरेशी जर पाहिलं आतापर्यंत एजाज कुरेशीच्या बॅटमधून 4 षटकार 35 धावांवर फलंदाजी. 17 चेंडूत 35 धावांवर खेळतोय. आमचे गुणलेखक मित्र कळवतायत अनिलजी सरपरे. पहिला चेंडू स्वैरी ठरतोय आणि कित्येक रणजीपट्टू देखील म्हणजे शशिकांत कदम असतील, त्याचबरोबरीने सुनील चावरे असतील, त्याचबरोबरीने योगेश पवार असतील, रणजीपट्टू देखील ही स्पर्धा खेळतात. उद्या देखील कित्येक रणजीपट्टू या ठिकाणी दाखल होतील आपल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी. आणि ही अशी स्पर्धा आहे कोणालाही सोडायची नसते. बांद्र्याच्या कोलगेटची स्पर्धा असेल, घाटकोपर भटवाडीतील स्पर्धा असेल, नरे पार्कमधील स्पर्धा असेल, या पावसाळी स्पर्धांची केंद्र आहेत. पुन्हा एकदा अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न सिद्धार्थचा, परंतु हा चेंडू स्वैरी ठरला जातोय. क्रिकेटच्या सर्व चाहत्यांचं आम्ही स्वागत करतोय. तर तर पुढचा चेंडू मात्र या ठिकाणी सुंदर पाहायला मिळतोय. सिद्धार्थ गौडा याला मात्र विनर स्पोर्ट नालासोपारा या संघात देखील खेळताना आम्ही पाहतो, परंतु फलंदाजी करतो तो एजाज कुरेशी, पुण्याचा डॉन. कारण पुण्याचे जे हे खेळाडू आहेत, कृष्णा सातपुते असतील, सोलापूरचे जरी असतील, परंतु पुण्यात स्थायिक झाले ते इंदापूरचा असणारा एजाज कुरेशी, त्याची फलंदाजी आपण पाहतोय पावसाळी क्रिकेटमध्ये. पुढचा चेंडू बॅटच्या रेंजमध्ये रडारमध्ये काही येऊ शकला नाही. असे मारच्या दिशेने चेंडू जातोय. एक धाव पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय एजाज आणि पिंटूच्या माध्यमातून. तर 2 वर्षापूर्वी मात्र पंड्याबाई संघामधून एजाज कुरेशी याच मैदानामध्ये आला होता. सतीश पाठारेच्या बरोबरीने पहिल्या फेरीत पराभूत व्हावं लागलं होतं आणि त्यानंतर मात्र पुन्हा एकदा, कारण पावसाळी क्रिकेटमध्ये प्रत्येक संघ खूप कमी वेळा मुंबईत येत असतो, परंतु त्यांचे काही खेळाडू जरूर येत असतात. संदेश पाटीलला सातत्याने आम्ही येताना पाहत असतो, परंतु आतिशेंद्र बाहुबली जे नाव दिलेलं आहे आम्ही त्याला, आतिशेंद्र नावाप्रमाणे साजेशी कामगिरी करतोय. संघाची धावसंख्या 63 2 वर आणि 1 वर.
64, 2 वर आणि 1 वर 65 म्हणजे खोलवर टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न आतिशेंद्र बाहुबली पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न करतोय. आतिश केदारेच्या बॅटमधून निघाला फटका आणि आतिशची फलंदाजी जर तुम्हाला आतापर्यंत आवडली असेल तर टाळ्या तर झाल्या पाहिजेत. एवढी जबरदस्त फलंदाजी आतिश आतापर्यंत करतोय. आतिशच्या बॅटमधून आतापर्यंत 5 उत्तुंग षटकार. यासाठी त्याला आतिशेंद्र बाहुबली म्हटलं जातं आणि त्या या ठिकाणी 32 धावांवर फलंदाजी करतो आणि चेंडू खेळलेले आहेत त्याने ते 8 चेंडू खेळलेत केवळ आणि 32 धावा पटकावलेल्या आहेत. बिग हिट केला जातोय स्क्वेअरलेगच्या दिशेने. चेंडू मात्र पाण्यामध्ये थांबतोय. ही कौशल्य आहे, ही कला आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये या सर्वांचा सामना तुम्हाला करावा लागतो. धावसंख्या 2 मिळतील. क्रीडांगण क्रमांक 2 वर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 68 उमर 11 अंधेरी. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर धावसंख्या षटक क्रमांक 4 सुरू आहे. धावसंख्या झाली ती 71. 4 षटक सुरू असताना आज मात्र या मैदानावर धावांची 100 भरली जाते का ते मात्र पाहायचे. कारण 6 षटकांचा सामना आहे. पुजारी टायगर संघाच्या विरुद्ध बहरात फलंदाजी करतोय पाथरी 11 अलिबाग अर्थातच उमेश 11 खार. आतिश केदारे बँडेड फटका पुन्हा एकदा आतिश. 6वा षटकार क्रमांक 6 आतिश केदारेचा. क्या बात आहे आतिश. जबरदस्त फॉर्मात आहे आतिश केदारे. गतवर्षी देखील टेनिस बॉल क्रिकेटमध्ये माहुलच्या मैदानात लगातारच्या 2 मॅच मध्ये षटकार हॅट्रिक झळकावणारा खेळाडू. याच वर्षी मात्र शिर्डीच्या मैदानात मात्र लगातार षटकारांची मालिका खेळणारा खेळाडू. तर असे कित्येक विक्रम षटकारांचे विक्रम त्याच्या नावावर आहे. परंतु आतिश केदारे या ठिकाणी बाद होतो एजाज कुरेशी आणि एजाज कुरेशी 39 धावांवर फलंदाजी करून बाद होतोय. एजाज कुरेशी पुण्याच्या इंदापूरचा खेळाडू आपली छाप सोडतोय आणि माघारी जरूर परततोय. परंतु आपल्या नावाचा ठसा, इंदापूरचा ठसा, पुणे जिल्ह्याचा ठसा या ठिकाणी उमटवताना पाहायला मिळतोय. त्याचबरोबरीने आमचे मित्र सचिन दादा खांदवे हे देखील या ठिकाणी खास पुण्यावरून मॅच पाहण्यासाठी उपस्थित आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. तर मी सचिन दादांना विनंती करेल, सचिन दादा आपण समालोचन कक्षात यायचं आहे. क्रिकेटचे मोठे चाहते आणि लोहगावचे त्यांच्या वाढदिवसानिमित्त पुढल्या महिन्यात पुण्यामध्ये एक मोठी रबर बॉल क्रीडा स्पर्धा आहे. त्यांचं देखील या ठिकाणी सचिन दादांचं आगमन झालंय. सचिन दादा आपलं स्वागत. आपण समालोचन कक्षात यायचं आहे. आमचे मित्र संघाची धावसंख्या 2 वर 58 धावांवर जाऊन पोहोचते. 68 आहे. तर 2 वर षटकं झाली का? 4 षटकं संपलीत. 78 धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर आणि शेवटचं षटक सुरू असताना क्रीडांगण क्रमांक 2 वर धावसंख्या झाली आहे ती 68 धावा. सिद्धार्थ गौडाचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर. एकूण 70 धावा क्रीडांगण क्रमांक 2 वर उमर 11 अंधेरीच्या. या संघाने मात्र टेनिस बॉल मध्ये आपल्या नावाचा खूप मोठा दबदबा निर्माण केला गत हंगामात. पुढचा चेंडू शरीराचा वेध घेतोय भावेश पवारच्या. 1 धाव दरम्यानच्या काळात मिळेल. तर धावसंख्या झालेली आहे ती 70 धावा झालेल्या आहेत. षटकं संपलेली आहेत ती 6 षटकं संपली. 70 धावा झाल्या. 71 धावांची आवश्यकता विजयासाठी असणार आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र विक्रमाच्या दिशेने वाटचाल होताना पाहायला मिळते. या स्पर्धेतील विक्रम होतोय का? कारण 95 धावांचा विक्रम रायगड संघाने ट्रायडंट नवी मुंबई संघाने केलाय. तो विक्रम या ठिकाणी खारचा संघ, अलिबागचा संघ, पाथरी 11 या ठिकाणी तोडतोय का पाहायचं आहे. आता मात्र हवेत चेंडू जातोय. ऐश्वर्या सुर्वे बाद होतोय, माघारी परततोय. तर मी सचिन दादा खांदवेंना विनंती करेल आपण या ठिकाणी यायचंय. तर 7, 8 आणि 9
गोव्याला देखील 1 लाखाची रबर बॉलची क्रीडा स्पर्धा आहे. हा टेनिस बॉलची पावसाळी क्रिकेट स्पर्धा आहे. आणि त्याचबरोबरीने पुढल्या महिन्यामध्ये पुण्याला देखील लोहगावला सचिनदादा खांदवे यांच्या वाढदिवसानिमित्त रबर बॉलची मोठी क्रीडा स्पर्धा आहे. तर पनवेल उरण या ठिकाणी देखील मात्र अलीकडच्या काळात पावसाळी स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. तर या रबर बॉलच्या क्रिकेटला देखील चांगलं क्रेज निर्माण झालेलं आहे. परंतु सध्या मात्र रबर बॉलच्या पॉवर हाऊसमध्ये तुम्ही आहात. संघाची धावसंख्या अतिश अमित पाटील स्ट्राईकवर फलंदाजीसाठी जरूर आला होता. दरम्यानच्या काळात व्हाईट बॉल प्लस 1 धाव मिळेल. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 84 धावांवर 5वं षटक सुरू असताना धावसंख्या जाऊन पोहोचते एका विक्रमाच्या दिशेने. पात्री 11 अलिबाग. प्रत्येक संघ आपल्या प्रतिष्ठेसाठी झुंज देतोय. काही संघ विजयासाठी या ठिकाणी झगडताना पाहायला मिळत आहेत. परंतु बरेचसे काही उलटफेर पाहायला मिळाले आज आपल्याला या ठिकाणी. गोलंदाज कैलाश जो पोलीस दलात सेवेला देखील आहे, घाटकोपर पंतनगरचा खेळाडू गोलंदाजी करतोय. तर फलंदाजी करतायत मात्र या ठिकाणी अमित पाटील आणि आतिश केदारे. काही साकूट टप्प्याचा चेंडू होता. फाईन लेगच्या दिशेने जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवर येत आहेत स्वतः पुजारी अण्णा आणि धावत संख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 88 धावा धाव फलकावर. तर आतिश केदारे अर्धशतकाच्या दिशेने वाटचाल करतोय. आतिश केदारे फलंदाजीसाठी सज्ज होईल. संध्याकाळी गेलं तर संध्याकाळी डेट आहे काय? पुण्याला पाठवा. ओके. तर उमेश मांजरेकर सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. टेनिस क्रिकेट जगताचे भीष्म पितामह या मी विनंती करेल सर आपण देखील समालोचन कक्षात यायचंय. उमेश मांजरेकर सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. 41 धावांवर मात्र आतिश केदारे जरूर बाद झालाय. षटक क्रमांक 5 सुरू असताना. तर बरेचसे धीम्या गतीने मॅच सुरू आहे. क्रीडांगण क्रमांक 1 वर 2 वर मात्र फलंदाज देखील मैदानात दाखल झालेत. सुमित ढेकळे टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली आणि त्याच्या बरोबरीने फलंदाजी करण्यासाठी सज्ज झालाय तो संदीप आचार्य उर्फ सँडी. हॅलो, अरे काळा कलरचा पेटी आहे ना राईट साईडला, गेट वरून आत गेलो राईट साईडला पुढे. हा टाळा आहे, मोठा टाळा आहे ना. हा त्याची मोठीच चावी आहे, मोठी मीडियम साईजची चावी आहे. डॉट गेला तर क्रीडांगण क्रमांक 1 आणि 2 दोन्ही मॅचेसचा आढावा तुमच्यापर्यंत घेऊन 2 वर मात्र सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. सुमित ढेकळे ज्या नाला सोपाऱ्याच्या खेळाडूने टेनिस क्रिकेट विश्वामध्ये आपल्या नावाचा खूप मोठा दबदबा निर्माण केलाय. असा टेनिस बॉल क्रिकेटचा बाहुबली म्हणून देखील ओळखलं जातं. आणि हे बाहुबली हेच नाव कारण 2 वर्षापूर्वी बाहुबली चित्रपट ज्यावेळेला रिलीज झाला आणि तदनंतर दुसऱ्याच आठवड्यात भांडूपच्या मैदानामध्ये तब्बल 16 षटकारांची पावसाळी क्रिकेटमध्ये आतषबाजी केल्यानंतर आम्हीच भांडूपच्या मैदानात त्याला बाहुबली हे नाव दिलं होतं. आणि तदनंतर याच नावाने मात्र
मात्र संपूर्ण टेनिस क्रिकेट जगतात त्याची ओळख निर्माण झाली आणि बाहुबली अर्थातच सुमित ढेकळे फलंदाजीसाठी सज्ज होते. परंतु आता हे युद्ध पाहण्यासारखं असणार आहे. महाराष्ट्रातील सर्वात जलद गती गोलंदाज विजय पावले सांगली एक्सप्रेस, तर फलंदाजीसाठी महाराष्ट्रातील गोलंदाजांचा कर्दनकाळ बाहुबली सुमित ढेकळे यांची लढत पाहण्यासाठी तमाम क्रिकेट रसिक या ठिकाणी उपस्थित आहेत. तर इंटरनेटच्या माध्यमातून जे चाहते पाहत आहेत त्यांचं देखील स्वागत. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर पिचिंग केलेला अधिक वेगवान पद्धतीचा ही लढत आहे. दोन बलाढ्य खेळाडूंमधील एक डावखुऱ्या हाताचा फलंदाज, एक उजव्या हाताचा गोलंदाज, एक सांगलीचा खेळाडू तर एक पालघर जिल्ह्यातील खेळाडू. सुमित ढेकळे पहिला चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव ठरतोय ही लढत, कारण लढत अशा दोन संघांमध्ये रायना 11 अर्थातच शिवशक्ती आणि विनर एकत्रित पाहायला मिळतात. तर दुसऱ्या बाजूला उमर 11 आणि कदाचित प्रत्येक संघातील देखील काही खेळाडू म्हणजे ताकदवर संघांमधील खेळाडूंमधील लढती आपण या ठिकाणी पाहतोय. आणखी एक चेंडू या ठिकाणी पहिले दोन चेंडू जर पाहिले आपल्या वेगाच्या जोरावर मात्र या ठिकाणी प्रणिल मोरेने मात्र दरम्यानच्या काळात या ठिकाणी मोठा फटका मारलेला आहे आणि चुणूक दाखवतोय. षटकार या ठिकाणी वसूल करतोय क्रीडांगण क्रमांक 1 वर आणि 100च्या दिशेने वाटचाल. सुंदर फटका खोलवर टप्प्याचा चेंडू ऑनसाइडच्या दिशेने खेळला जातो. क्षेत्ररक्षक येतात अतिशय चपळाईने, एक धाव पूर्ण केली जाते. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण एजाज कुरेशीचा तेवढा चांगला थ्रो, परंतु 2 धावा मिळतील. परंतु क्रीडांगण क्रमांक 1 वर एक विक्रम झालाय. ऑनसाइडच्या दिशेने एका विक्रमाच्या दिशेने जातोय हा संघ. हॅलो पुन्हा एकदा वेगाने प्रभावित करतो विजय पावले. या स्पर्धेतील विक्रम होतोय पात्र 11 अलिबाग अर्थातच उमेश 11 संघाच्या नावावर सर्वाधिक 98 धावा या स्पर्धेतील करण्याचा मान जातोय. टाळ्या तर झाल्याच पाहिजेत. विक्रम झालाय, एक कीर्तिमान प्रस्थापित झालाय. आज मात्र विक्रमांचा दिवस आहे. कोणी षटकारांचे कोणी चौकारांचे असे कित्येक विक्रम आज या ठिकाणी होताना पाहायला मिळतात. विजय पावले परंतु मैदानात एक जलद गती गोलंदाज जो सांगलीचा आहे. आणखीन एक मोठा फटका, धावांची 100 पूर्ण करतोय पात्र 11 अलिबाग. टाळ्यांचा गजर. पात्र 11 अलिबाग संघ मात्र या ठिकाणी जात होतो तब्बल 104 धावांवर 6 षटकांच्या सामन्यामध्ये. विक्रम आणि विक्रम आज या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेट मधील एक मोठमोठी नावं एकमेकांच्या विरोधात उभे ठाकताना पाहायला मिळत आहेत आणि विक्रम देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. कदाचित सर्वात लांबवरचा षटकार सुद्धा आहे, परंतु धावांचा पाऊस सुद्धा आहे. खराखोरा पाऊस मात्र थोडीशी विश्रांती घेतली आहे, परंतु धावांचा पाऊस या ठिकाणी पडताना पाहायला मिळतोय. तर क्रीडांगण क्रमांक 2 वर संदीप आचार्य सँडी जो मुंबईच्या अंडरआर्म क्रिकेटचा देखील डॉन म्हणून ओळखला जातो. ऑप्शनच्या बाहेर अधिक वेगवान पद्धतीचा हा चेंडू स्वैर चेंडू ठरला जातोय. करुणाकरण कोटियन सर या ठिकाणी घोषित करतात धावसंख्या 1 ने पुढे जाईल. हेलिकॉप्टर पद्धतीचा फटका खेळला जातोय कव्हरच्या दिशेने. प्रणिल मोरेच्या माध्यमातून मारला गेलेला हा फटका. 1 धाव पूर्ण केली जाईल. अमित पाटील आणि प्रणिल मोरे यांच्या माध्यमातून 2 धावा दरम्यानच्या काळात पूर्ण केल्या जात आहेत. क्रिकेटचं हे वेळ आपण या ठिकाणी पाहतोय, कारण क्रिकेटचे चाहते जे बरेचसे आहेत ते अक्षरशः कामावर कोणी हाफ डे नाही आले असतील, कोणी गेलेही नाही, परंतु विक्रोळी कन्नमोरच्या दिशेने जरूर आलेले आहेत. हो आता मात्र चेंज ऑफ पेस हळूवार पद्धतीने टाकला चेंडू काही काढण्याच्या आत यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. तर विजय पावलेची ही खासियत आहे. तर क्रीडांगण क्रमांक 1 वर धावा झाल्या आहेत त्या 106-107 धावांची आवश्यकता. कव्हरच्या दिशेने मात्र चेंडू टटवला जातोय. संदीप आचार्य कलात्मकता या ठिकाणी पाहायला मिळते. वेगाला मात्र कलात्मकतेची जोड होती आणि हा चेंडू कव्हरच्या दिशेला तटवला जातोय. संदीप आचार्य एका अजब रसायनाचं नाव आहे, कारण गेली 10 ते 12 वर्ष मुंबईतील नंबर 1 असल्पा पॅकर्स हा अंडरआर्म क्रिकेटचा संघ आहे. याही संघाचं प्रतिनिधित्व करताना आपण ज्याला पाहत असतो तो संदीप आचार्यच्या बॅटमधून निघाला हा फटका. संघाची धावसंख्या 8 वर जाऊन पोहोचते. तर एक जबरदस्त सामना. कारण लढत अशा प्रकारची आहे, कारण धावा करायच्या आहेत विजयासाठी त्या 71 धावा करायच्या आहेत.
परंतु गोलंदाजांचा तोफखाना उमर 11 संघाकडे पण आहे आणि फलंदाजांची ताकद या ठिकाणी रैना 11 अर्थातच विनर आणि शिवशक्ती या संघांमध्ये देखील पाहायला मिळत असते. अर्थातच A1 क्रिकेट क्लब भांडूप. दिनेश भाई आपलं स्वागत आणि बंटी भाई आपलं देखील स्वागत. मनोज विचारे आपलं देखील स्वागत. तर गोलंदाजीमध्ये बदल केला जातोय. गोलंदाजी मार्कवर येतोय चिता कॅम्प ट्रॉम्बेचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर हुसेन गोलंदाजीसाठी येतोय. ज्या हुसेनने देखील गतवर्षी उमर 11 या बलाढ्य संघात आपली जागा बनवली. आपल्या वेगाच्या जोरावर बलाढ्य उमर 11 संघात दाखल झाला. चिता कॅम्पचा खेळाडू गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. तर फलंदाजीसाठी पुन्हा एकदा बाहुबली सुमित ढेकळे. याच मैदानात 2 वर्षापूर्वी मॅन ऑफ द सिरीजचा मानकरी ठरला होता सुमित ढेकळे. एका सामन्यामध्ये तब्बल 9 षटकार देखील खेळले होते सुमित ढेकळेच्या बॅटमधून. पॉईंटच्या दिशेने चेंडू तडवला जातोय. नो मॅन्स लँड क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक चेंडूवर येण्याच्या अगोदर एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव देखील पूर्ण. संदीप आचार्य मात्र तिसऱ्या धावेसाठी कॉल दिला गेलाय. तिसरी धाव देखील पूर्ण केली जाते. पाहूया चौथी धाव या ठिकाणी घेतली जाते का? क्या बात आहे, कौतुक करावं लागेल. 4 धावा धावून पूर्ण केल्या जात आहेत आणि सुमित ढेकळेचा देखील कदाचित विश्वास बसत नसेल. सुमितने सुद्धा 4 धावा धावलेल्या आहेत कारण षटकार चौकार मारण्यासाठी तो प्रसिद्ध आहे आणि आज मात्र 4 धावा धावून पूर्ण करतोय. तर हे का शक्य झालंय? हे मैदान मोठं आहे म्हणून शक्य झालंय. कारण छोट्या छोट्या मैदानांमध्ये 4 धावा धावून निघताना पाहायला मिळत नाही. परंतु मैदान मोठं आहे, निसर्ड आहे, कुठे पाण्याची डबकी साचलेले आहेत आणि त्यामुळे ह्या 4 धावा धावून पूर्ण होत्या. धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 12 धावांवर. हुसेन सुमित ढेकळेसाठी. बिगिट केला जातोय सुमित ढेकळेच्या बॅटमधून. मिस हिट जरूर होता परंतु आपला काही काळचा सहकारी जयेश पाटील याच्याकडे जातोय चेंडू. मॅन फ्रॉम भिवंडी झेल पकडतोय आणि एक मोठा अडसर या ठिकाणी दूर होतोय. अर्थातच बाहुबली सुमित ढेकळे बाद होतोय, माघारी परततोय. हुसेन ज्यासाठी हुसेनला आणलं गेलं होतं कारण या मॅच मधील टर्निंग पॉईंट काय असेल तर सुमित ढेकळेचा विकेट आणि तोच विकेट या ठिकाणी मिळतोय. बॅट्समन तर आकाश चिंदारी येतोय फलंदाजी करण्यासाठी. संदीप आचार्यच्या जोडीला. तिकडे 107 धावांचा पटला क्रीडांगण क्रमांक 1 वर करायचा आहे आणि तो करायचा असताना सलामीची जोडी मैदानात दाखल झाली. अमित कोरी आणि किशन देवेंद्र ज्या 2 फलंदाजांनी या अगोदरचा सामना गाजवला होता. हुसेन आकाशसाठी. डेड बॉल आहे ना. तर हुसेन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आकाशसाठी. कव्हरच्या दिशेने चेंडू टोलवला जातो. जमिनी लगत मारलेला हा फटका रवी लिंगाला अतिशय चपळताईने त्या ठिकाणी पोहोचतो. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांनी संघाची धावसंख्या वाढते. संदीप आचार्य आणि आकाश चिंदारिया ही जोडी मैदानात आहे. दारोमदार असणारे या 2 जोडीवर संघाची टप्प्याचा हा चेंडू फाईन लेग स्क्वेअर लेगच्या दिशेने तटवला जातोय. टप्पा पडतो. चेंडूने घेतलेले वळ आणि दुसरी धाव या ठिकाणी घेतली जाते. 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जातात. पाहूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय का? व्हाईट बॉल स्क्वेअर मारा.
बिग हिट केला जातोय किशन देवेंद्र एक आणि मोठा फटका खेळला जातोय 6 धावांसाठी किशनच्या बॅटमधून क्रीडांगण क्रमांक 1 वर. परंतु 2 वर आपण पुन्हा एकदा येऊयात. खोलवट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता, एकदा पूर्ण केली जाईल पाहूया. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय संदीप आचार्याने आणि 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. कारण मैदान मोठं असल्या कारणाने जर जमीन लगत जरी फटका खेळला गेला 2-2 धावा या ठिकाणी येऊ शकतात. धावसंख्या 2 ने पुढे जाते. धावसंख्या दुसरं षटक हुसेनचं सुरू असताना धावसंख्या झाली ती 11 धावा 18 धावा 71 धावांचा पाठलाग करत असताना रायना 11 अर्थातच विनर आणि A1 भांडूप. किती झाले इकडे 19. हुसेन सुंदर फटका मारला जातोय, बॅकफुटला गेले, पॉईंटच्या दिशेने फटका मारला जातोय, रवी लिंगाला पार केला जातोय चेंडू आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. तर ही दोन्ही खेळाडू मोठमोठे फटके जरूर येत नसतील परंतु धावफलक हलता ठेवण्याचं काम करतायत आणि धावफलक पुढे पुढे नेताना पाहायला मिळतात. कारण प्रत्येक फक्त चौकार आणि षटकार म्हणजे सामना नाहीये. तर एकेरी दुहेरी धावांनी देखील मॅचमध्ये तुम्ही राहू शकता आणि तेच होताना पाहायला मिळत आहे. कारण तुम्हाला 6 षटकांमध्ये 71 धावा बनवायच्या, 2 षटकं या ठिकाणी झालेली आहेत आणि 21 धावा देखील झालेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला अजूनही 50 धावा करायच्यात येणाऱ्या 4 षटकांमध्ये. प्रति षटक गणिक तब्बल 12.5च्या धावांनी धावा बनवाव्या लागतील. 12.5 धावा म्हणजे ॲव्हरेजने धावा बनवाव्या लागतील. तर शक्य आहे, जेवढं शक्य तेवढंच अशक्य देखील आहे. 2 ताकदवर संघांमधील लढत आपण या ठिकाणी पाहतोय. अजूनही सामन्याचं पारडं कोणत्याही संघाच्या बाजूने पोहोचू शकतं. परंतु एक गोष्ट दोन्ही विकेटच्या दरम्यान पाहायला मिळते. तुम्ही क्रीडांगण क्रमांक 1 वर ज्या पद्धतीने फलंदाजी आणि धावा होत आहेत तेवढ्या 2 वर होताना पाहायला मिळत नाहीये. कारण 2चा जो षटकार आहे ऑन साईडचा दिशेचा तो थोडासा लांब देखील आहे, वाऱ्याची दिशा देखील पश्चिमेकडे पूर्वेकडे आहे. परंतु क्रीडांगण क्रमांक 1 वर उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी सोपं या करता आहे कारण वाऱ्याची दिशा पश्चिमेकडून पूर्वेकडे आहे. परंतु डावकुऱ्या हाताच्या फलंदाजांसाठी देखील सोपं आहे कारण डावकुऱ्या हाताच्या फलंदाजीला थोडीशी सीमारेषा जवळ आहे. म्हणजे याचा फायदा क्रीडांगण क्रमांक 1 वर होतोय आणि त्यामुळे जास्त धावा क्रीडांगण क्रमांक 1 वर होत आहेत परंतु त्याच्या तुलनेत धावा कमी होत आहेत क्रीडांगण क्रमांक 2 वर. तर उमेश मांजरेकर सर विनंती आहे आपण व्यासपीठावर यायचंय. सर उमेश मांजरेकर जमीन लगत खेळलेला कव्हरच्या दिशेने मारलेला हा फटका एकदा पूर्ण केले जाईल. जयेश पाटील अतिशय चपळतेने येतोय. पुन्हा एकदा विजय पावलेला आणलं जात आहे, सांगली एक्सप्रेसला आणलं जात आहे. वेगासाठी प्रसिद्ध विजय पावले सांगलीचं जरूर असेल परंतु माझ्या मते तो तेवढाच प्रसिद्ध रत्नागिरी सिंधुदुर्गात आहे. कारण सातत्याने रत्नागिरीच्या काही संघांमधून चिपळूणच्या काही संघांमधून खेळताना त्याला पाहिलं जातं आणि तेवढा तळकोकणामध्ये तेवढाच तो फेमस आहे माझ्या मते आणि तेवढे चाहते त्याचे कोकणात आहेत. आणि स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू या ठिकाणी टाकला जातोय. व्हाईट बॉल सोयर चेंडू घोषित दिला जातोय. तर 2 वर्षापूर्वी मात्र हा खेळाडू पावसाळी क्रिकेटला कोलगेटला दाखल झाला तेव्हापासून मात्र एक चुणूक दिली. बिग हिट केला जातोय, मोठा फटका किशन देवेंद्र. तर समीर पांढरेजी षटकाराची जी सुंदरता या मैदानातली ती कुठे नाही. कारण षटकार पाहणं तो देखील लांबवरचा षटकार पाहणं रबर बॉलवरचा एक वेगळी मजा आहे. ज्या वेळेला चारी बाजूला सीमारेषा मैदानावर गवतात ज्याप्रमाणे चारी बाजूने हिरवगार मैदान आणि तदनंतर सामने पाहणं एक वेगळा योग असतो. मी तुमच्याकडे नक्कीच येईल कशा प्रकारे मुंबईच्या क्रीडा स्पर्धा तुम्हाला वाटते. हो आता मात्र वेगवान पद्धतीचा चेंडू पहा, बॅट्समन बीट कीपर बीट सीमारेच्या दिशेने चेंडू चाललाय. हा विजय पावले आहे आणि हा त्याचा वेग आहे. परंतु 3 धावा पहा, क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय होईल याचा मात्र नेम नाही. चांगला चेंडू होता आणि त्यावर बाईच्या आलेल्या 3 धावा. तर हे केवळ क्रिकेटच्या खेळामध्ये पाहायला मिळू शकतं. आणि चितेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट आणि आमच्या बरोबर धावसंख्या क्रीडांगण क्रमांक 2 वरची सांगतो 26 धावा क्रीडांगण क्रमांक 2 वरची आणि क्रीडांगण क्रमांक 1 वरची धावसंख्या झालेली आहे ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा. म्हणजे पहा 107 धावांचा पाठलाग जरूर करायचा आहे परंतु त्याच्या दिशेने वाटचाल केली आहे. अष्टविनायकचा आकाश अर्थातच या मैदानात सातत्याने क्रिकेट खेळणारा
अधिक वेगाने विजय पावलेचा चेंडू पुन्हा एकदा तेच पाहायला मिळतं. वेग जरूर होता परंतु दिशा नव्हती आणि व्हाईट बॉल स्वैर चेंडू. तर समीर सर, या असा रबर बॉलची एक खासियत आहे, वेगावर कंट्रोल झाला पाहिजे, तुमचा स्विंगवर कंट्रोल, कारण तो टेनिस बॉलच्या तुलनेने हलका असतो, कारण त्यावेळेला तुमचा वेगावर कंट्रोल राहत नाही, कधी कधी स्विंगवर देखील कंट्रोल राहत नाही आणि ते सगळं जुळून येणं देखील गरजेचं असतं. त्यामुळे पहिली काही 1-2 संडे जातात यामध्ये तुम्हाला जुळून घेण्यापासून, म्हणजे रबरवरून ज्यावेळेला टेनिसवर येतो पहिले काही सामने जातात. बिग हिट केला जातो समोरच्या दिशेने कलात्मक, आणि जर तुम्ही पदलालित्य पाहिलं तर जबरदस्त होतं. अँटॉप हिलचा सितारा अर्थातच आकाश चिंदारी बॅटमधून निघालेला फटका, म्हणजे टायमिंग. परंतु या ठिकाणी या क्रिकेटमध्ये एक फॅक्टर महत्वाचा असतो, तो म्हणजे टायमिंग. टायमिंग जर अचूक असेल तर तुम्ही कोणतीही वेगवान चेंडू असू देत, आणि जे खेळाडू लेदर बॉलचं क्रिकेट खेळतात ते रबर बॉल खूप चांगलं खेळतात. धावसंख्या झाली 2 वर 34 आणि 1 वर 27. सांगितले ना दोन्ही वरचे. 2 वर 34. आताच सांगितलं. किती ओव्हर? तिसरी ओव्हर चालू आहे ना. आकाश चिंदारिया, आणि सुरुवात मात्र फायटर क्रिकेट क्लब अँटॉप हिलच्या माध्यमातून या खेळाडूने केली जो फलंदाजी करतोय. परंतु गत हंगाम मात्र शिवशक्ती पाले आणि तदनंतर विनर स्पोर्ट नालासोपारा संघात दाखल झाला अँटॉप हिलचा हा खेळाडू, आणि सुंदर विकेट चेंडू पाहायला मिळतोय. विक्रांत चव्हाण जो DN नगर अंधेरीचा खेळाडू आहे त्याच्या माध्यमातून टाकला गेलेला चेंडू किशन देवेंद्रला मात्र माघारी परतावं लागते. परंतु आपल्या सर्व आपण क्रीडांगण क्रमांक 2 कडे पुन्हा एकदा वळूयात. विजय पावले, खोलो टप्प्याचा चेंडू होता, बॅटची कडा जरूर घेतली गेली, 1 धाव मिळेल. विजय पावले काहीसा मागणं जरूर या षटकात ठरतोय, परंतु आजचा दिवस योगेश पवार यांचा होता. 2 सामन्यांमध्ये मात्र अप्रतिम कामगिरी आजचा दिवस नवी मुंबईच्या संघाचा देखील होता. आणि अजूनही यानंतर काय होणार आहे आपल्याला माहिती नाहीये, कारण अजून जसजसा दिवस पुढे जाणार आहे बरेचसे चमत्कार या ठिकाणी होताना पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 35 झाली आहे. क्रीडांगण क्रमांक, पुन्हा एकदा वेग जबरदस्त होता, परंतु पाहूया सीमारेच्या दिशेने चेंडू जातोय, वेगावर कंट्रोल नाहीये. धावांचा ओघ मात्र या ठिकाणी सुरू आहे, आणि वाईड प्लस 2 धावा, अशा 3 धावा. म्हणजे तुम्हाला जर वेगावर कंट्रोल नाही राहिला तर तुम्हाला धावा बहाल करायच्यात, आणि तेच होताना पाहायला मिळतंय. विजय पावले सारखा एक मोठा गोलंदाज दाखल जरूर झालाय मुंबईत, परंतु अतिरिक्त धावांची भरमार या ठिकाणी पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 38 धावा. चांगला चेंडू होता खोलवर टप्प्याचा, समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु निर्धाव चेंडूची सांगता होते. ते क्रीडांगण क्रमांक 1 वर मात्र आल्या एक मोठा फटका खेळतायत समीर मेस्त्री अँटॉप हिल, आणि 4 धावा वसूल करतायत. क्रीडांगण क्रमांक 2 वर मात्र पुन्हा एकदा बोलूयात, ज्या ठिकाणी रैना 11 अर्थातच विनर आणि एवन भांडूप, तर त्याचबरोबर सामना सुरू आहे तो उमर 11 अंधेरी या सामन्याकडे. विजय पावले संदीप आचार्यसाठी उलटा दिशा दिली कव्हरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली रवी लिंगाला येतोय, आणि संदीप आचार्य जो संयमाने खेळी करत होता त्याच्या खेळीचा अंत मोक्याच्या क्षणी होतोय, आणि ज्या वेळेला संघाला गरज होती त्यावेळेला मात्र अर्धवट संघाला सोडतोय आणि संदीप आचार्य मैदानातून बाहेर पडतोय. फुलटॉस पदचा चेंडू सांगतो क्रीडांगण क्रमांक 1 वर धावा झाल्या आहेत त्या 32 धावा, आणि क्रीडांगण क्रमांक 2 वर धावसंख्या झालेल्या आहेत त्या 38 धावा. 3 षटकांच्या समाप्तीनंतर अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 33, म्हणजे 3 षटकात 38 झाल्या, 3 षटकांमध्ये 33 पाहिजेत. बाद होत आहेत संदीप आचार्य, आणि त्यांची जागा घेण्यासाठी मीरा भाईंदरचा सुपरस्टार मैदानात येतोय उबैद खान उर्फ मुन्ना. तर सामना रंगतदार ठरतोय. फॅक्टर 2 फलंदाज सुमित ढेकळे माघारी परतलेत, संदीप आचार्य माघारी परतलेत, परंतु 38 धावा झाल्यात आणि अजूनही षटकं शिल्लक आहेत. ते 33 धावा करायच्यात. तर पाहूया
गोलंदाजीसाठी कोणाला आमंत्रित केलं जात आहे? अनिकेत सानप गोलंदाजीसाठी आमंत्रित केलं जात आहे. गतवर्षीच्या हंगामातील मुंबईतील सर्वाधिक यशस्वी गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं गेलं होतं अंधेरी DN नगरचा जादूगर अर्थातच अनिकेत सानप. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतायत अनिकेत. तर आमचे मित्र संदेश पाटील अंडरआर्म क्रिकेटचे चाहते हे देखील या क्रीडा स्पर्धेचा आनंद युट्यूबच्या माध्यमातून घेत आहेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. जे जे चाहते युट्यूबच्या द्वारे क्रिकेटचे सामने पाहतात त्या सर्वांचं स्वागत. अनिकेत सानप निर्णायक षटक घेऊन अनिकेत सानप. हा फटका मात्र शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला. समोरच्या दिशेने चेंडू खेळला गेला आणि ज्या विकेटची तलाश होती आकाश चिंदारियाच्या तो विकेट या ठिकाणी मिळताना पाहायला मिळतोय. आकाश चिंदारिया बाद. तर आणखीन एक खेळाडू मोक्याच्या क्षणी माघारी परततोय. अर्थातच बाद होत आहेत आकाश चिंदारिया. फलंदाजीसाठी पाहूया कुणाला आमंत्रित केलं जात आहे. सचिन कदम फलंदाजीसाठी मैदानात दाखल होत आहेत. तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून tenniscricket.in यूट्यूबवर ही क्रीडा स्पर्धा लाईव्ह दाखवत आहे. संतोष नाणेकर, गौरव त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी उपलब्ध झाली आणि पावसाची प्रतीक्षा होती. तो पाऊस मात्र कदाचित काही क्षणात या ठिकाणी येईल, कारण पाऊस पडल्यावर क्रिकेट डिफरंट होऊन जातं. कारण फलंदाजाला फुटवर्क करू शकत नाही, गोलंदाजाला ग्रीप साठी प्रॉब्लेम होतो, रनअप साठी प्रॉब्लेम होतो. हा चेंडू फाईन लेगच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न सचिन कदम आल्या मारलेला हा फटका. एक धाव पूर्ण केली जाते. पाहूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय आणि दुसरी धाव देखील पूर्ण केली जाते. अनिकेत सानप चेंडूच्या दिशेने. धावसंख्या 2 पुढे सरसावेल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 40 धावांवर धावसंख्या जाऊन पोहोचते. अजूनही 31 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. अनिकेत डीपेक्सच्या कव्हरच्या दिशेने क्रीडांगण क्रमांक 1 वर मारलेला फटका. तर सचिन कदम. हा टप्पा पडल्यानंतर चेंडू वळवण्यात येतोय अनिकेत सानपच्या माध्यमातून सचिन कदमसाठी. तर डावखोऱ्या हाताचा एक जबरदस्त गोलंदाज अर्थातच संदीप दळवी असेल, सुनील इंदुलकर असतील, संदीप दबडे असतील, वैशाल आंगणे असतील, खूप मोठी परंपरा आहे. अभिजित बोरकर असतील, त्यांचा वारसदार म्हणून देखील अनिकेतकडे पाहिलं जातं. पुन्हा एकदा तेच पाहायला मिळत आहे. टप्पा पडतोय. चेंडूने घेतलेलं वळण, यष्टीरक्षकाचा घेतलेला वेध, बॅक टू बॅक दुसरा चेंडू, निर्णायक षटक टाकतोय अनिकेत सानप उमर 11 अंधेरीसाठी. आता मात्र शेवटच्या क्षणी आपला इरादा बदलला होता रिव्हर्स स्वीप खेळण्याचा. एक धाव बाईच्या स्वरूपात मिळते. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 41 धावांवर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा सुंदर चेंडू. अनिकेत सानपचं हे षटक सुरेख ठरत आहे. मोठ्या फटक्यापासून वंचित राहिलाय आतापर्यंत आणि यासाठीच तो ओळखला जातो. मोक्याच्या क्षणी चमकदार कामगिरी त्याच्याकडून नेहमीच पाहायला मिळते आणि याही षटकामध्ये जबरदस्त कामगिरी झाली अनिकेत सानपची आणि या षटकामध्ये अनिकेत सानपने धावा दिलेल्या आहेत त्या केवळ 4 धावा या षटकामध्ये अनिकेत सानपने दिलेल्या आहेत आणि आता मात्र 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. सामन्याने रंग बदललाय अनिकेत सानपच्या या षटकामध्ये.
12 चेंडू आणि 29 धावा. तर 1 वर धावसंख्या झाली ती 48 धावा चौथं षटक सुरू असताना. तर दरम्यानच्या काळात 12 चेंडू आणि 29 धावांची आवश्यकता. तर गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा हुसेनला आमंत्रित केलं, परंतु काही होऊ शकतं. हा क्रिकेटचा खेळ आहे, अनिश्चिततेचं दुसरं नाव म्हणजे क्रिकेट. आणि हा क्रिकेटचा खेळ आणि रबर बॉलच्या क्रिकेटमध्ये त्याहूनही काही होताना पाहायला मिळालं. 95 धावा नाबाद चेस होताना पाहायला मिळाल्या. लागोपाठचे 4 षटकार या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. 106 धावा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. म्हणजे असे कित्येक विक्रम आज दिवसभरात पाहायला मिळतात. तर 12 चेंडूत 29 धावांची आवश्यकता गोलंदाजीसाठी. चीता कॅम्पचा हुसेन गोलंदाजीसाठी येतोय, तर फलंदाजीसाठी उबेद खान उर्फ मुन्ना मीरा भाईंदर. तर नॉन स्ट्राईकला सचिन कदम मुलुंड. ऑनसेटच्या दिशेने आडव्या बॅटने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. एकदा पूर्ण केली जाईल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 43 धावांवर. 28 धावांची आवश्यकता अजूनही असणार आहे. 11 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. सकाळचं सत्र पाहिलं तर अक्षयने देखील गाजवलं. आणि अति वेगाने टाकला चेंडू यष्टा उद्ध्वस्त करून जातो हुसेनचा. त्रिफळाचीत सचिन कदम. खास भटवाडीवरून शेखर पेडणेकर, भटवाडी क्रिकेट क्लबचे अध्यक्ष, त्याचबरोबर नंदू शिंदे, आपलं देखील हार्दिक असं स्वागत आहे. सुनील गावडे, आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. इस्रार खान. आता मात्र 2 बंधू मैदानात असणार आहे. ज्याप्रमाणे ऋषी वैद्य, योगेश वैद्यला आपण पाहिलं, रवी चेंदवनकर, महेश चेंदवनकरला पाहिलं, तर आता मात्र इस्रार खान आणि उबेद खान हे 2 मीरा भाईंदरचे बंधू मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी पाहतोय. बाबू आणि मुन्ना ही टोपण नावं दोघांची. आवश्यकता असणार आहे अजूनही ती धावांची आवश्यकता आहे ती 28 धावांची आवश्यकता अजूनही. हॅलो, बिग हिट केला जातोय. अखूट टप्प्याचा हा चेंडू, एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि आणखीन एका विकेटचं पतन. हुसेनला यश मिळत आहे. आपल्या वेगाच्या जोरावर सुंदर गोलंदाजी करतोय. अखूट टप्प्याचा चेंडू होता. मिड विकेटच्या दिशेने सीमारेषा जी लांब आहे त्याचा फायदा या ठिकाणी करून घेतोय तो गोलंदाज. आणि आमंत्रित केलं गेलं होतं अखूट टप्प्याचा चेंडू समोरच्या दिशेने मारण्याचा. क्रीडांगण क्रमांक 1 वर 4 षटकं, 51 धावा. प्रीतम परब. जितू पाटील फलंदाजीसाठी मैदानात येतात. तर लगातार 2 विकेट या ठिकाणी मिळवतोय हुसेन. हॅट्रिकच्या उंबरठ्यावर आहे. पाहूया हॅट्रिक या ठिकाणी घेतोय का. विकेट हॅट्रिक. आज मात्र चेतन शर्मांची पुन्हा एकदा या ठिकाणी आठवण करून देतोय का. अधिक वेगाने टाकला चेंडू, ही खासियत आहे हुसेनची. बॅक टू बॅक 3रा चेंडू निर्धाव टाकतोय. उमर 11 साठी जबरदस्त कामगिरी करतोय. आणि आता मात्र सुंदर फटका मारला जातोय. एक उत्तुंग फटका उबेद खान मुन्नाच्या बॅटमधून निघाला जातोय. 6 धावा अर्जित केल्या जात आहेत. तर मॅच इज ऑन. क्रिकेटच्या खेळामध्ये कधीही काही होऊ शकतं, त्याचं उत्तम उदाहरण या ठिकाणी दाखवलं जात आहे. आणि षटकाराने धावफलक पुढे गेला. धावसंख्या जाऊन पोहोचतोय तो 49. एक बॉल बाकी आहे ना, एकच बॉल. एक चेंडू शिल्लक आहे. 7 चेंडू शिल्लक आहेत आणि 22 धावांची आवश्यकता.
7 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. येणाऱ्या चेंडूवर सामन्याचं गणित अवलंबून असणार आहे. या चेंडूवर किती धावा घेतल्या जात आहेत त्यावर सामन्याचं गणित अवलंबून असणार आहे. मुन्नाच्या बॅटमधून निघाला षटकार. हुसेनने हे षटक जरूर खाल्लंय, परंतु आतापर्यंत चांगलं षटक हुसेनचं पाहायला मिळालंय. आणि हुसेनचा पुन्हा एकदा सुंदर चेंडू टप्पा पडल्यानंतर हुसेन